वजन वाढीचा आणि हायपरटेन्शनचा डायरेक्ट संबंध आहे. हायपरटेन्शन किंवा ब्लड प्रेशर म्हणजे नक्की काय? आपल्या शरीरात सगळीकडे रक्त पोहोचवणारा पंप म्हणजे आपलं हृदय. रक्तदाब जो आहे सतत जर जास्तच असला त्याला हायपरटेन्शन म्हणतात. आपल्याला कळणार कसं की आपल्याला बीपी वाढलंय? काही सिम्पटम्स असतात का? तुम्हाला अचानक जर घाम यायला लागला, काही छातीत दुखायला लागलं, कधी कधी तुमचा ब्लड प्रेशर खूप वाढून तुम्हाला असा आहार की ज्याने बीपी कंट्रोल करण्यात मदत होईल. हे जे काही बीपी वाढतं ह्याने आपल्या म्हणजे व्हायटल ऑर्गन्स जे आहेत जसं लिव्हर, किडनी, ब्रेन, हार्ट ह्यावर पण परिणाम होतो का? अर्थातच. नमस्कार, वेलकम टू सीझन 2 ऑफ तुमचं आमचं सेम असतं पॉडकास्ट. गेल्या वर्षभरात आपण भरपूर एपिसोड्स पाहिले, विशेष वेगवेगळ्या विषयांवर आपण चर्चा केली आणि तुम्ही सगळे म्हणालात की अजून तुम्हाला माहिती हवी आहे, अजून वेगवेगळ्या टॉपिक्सवर माहिती हवी आहे. म्हणून तुमचं आमचं सेम असतं पॉडकास्टचं सीझन 2 आपण घेऊन आलेलो आहोत. तुम्ही आधीचे एपिसोड जर बघितले नसतील तर ते नक्की बघा आणि सबस्क्राईब जर अजून केलं नसेल तर जरूर कराच. आजचा विषय काय आहे हा बघूया. आपल्याबरोबर आहे दीपाली. काय कशाबद्दल चर्चा करणार आहोत दीपाली आपण आज? आज आपण एक असा कॉमन एक असा आजार आहे जो हल्ली घरोघरी पोचलेला आहे, तो म्हणजे हायपरटेन्शन किंवा ब्लड प्रेशर. ओके, तर त्याबद्दल आज बोलूयात. चालेल. बेसिक्सपासून सुरुवात करते की ब्लड प्रेशर म्हणजे नक्की काय? रक्तदाब, ब्लड प्रेशर म्हणजे काय? साधं उदाहरण देते की घरात जर आपल्याला पाणी पोचवायचं सगळीकडे तर आपला जसा पाण्याचा पंप असतो तसंच आपल्या शरीरात सगळीकडे रक्त पोचवणारा पंप म्हणजे आपलं हृदय. ठीक आहे. आता जसं पुन्हा घराचं तुला उदाहरण देते की तो जो पंप आहे तर त्याच्यात जर कधी काही अडकलं, मग हवा पकडली म्हणून मग पाणी बंद होतं, किंवा प्रेशर खूप जास्त वाढलं तरी पण पाईप फुटू शकतात, किंवा प्रेशरमध्ये काही पुढे मागे झालं तरी पण आपल्याला त्रास होतो. म्हणजे कधी एकदम प्रेशरने पाणी येते, कधी एकदमच बारीक येतं आहे. असं जर आपल्या हृदयाचं पण व्हायला लागलं की म्हणजे रक्ताचं प्रेशर, रक्तदाब जो आहे तो जर कमी जास्त व्हायला लागला किंवा सतत जर जास्तच असला आणि मग त्याच्यामुळे होणारे जे इतर विपरीत परिणाम असतात त्याला हायपरटेन्शन म्हणतात किंवा हाय ब्लड प्रेशरचा आजार असं म्हणतात. अच्छा. आणि मग हे म्हणतात की 2 प्रकारे असतात, प्रायमरी हायपरटेन्शन, सेकंडरी. ह्याच्यात काय फरक आहे? प्रायमरी हायपरटेन्शन आणि सेकंडरी हायपरटेन्शनमधला फरक म्हणजे हा की प्रायमरी हे म्हणजे फक्त तुम्हाला हायपरटेन्शन मुळात झालेलं आहे की काही पण कारणांमुळे, आता ते तुमच्या जेनेटिक्समुळे असू शकतं किंवा तुम्ही खूप जास्त तुम्हाला स्ट्रेस आहे म्हणून तुमचं ब्लड प्रेशर जे आहे ते कायम 120 ते 80 ही नॉर्मल लेवल असते. तर त्याच्यावर जर असेल तुमचं ब्लड प्रेशर तर त्याला हायपरटेन्शन म्हणतात किंवा अतिरक्तदाबाचा त्रास तुम्हाला आहे असं म्हणतात. तर तुम्हाला मुळातच जर पहिला जे डायग्नोसिस जे आलं आहे की म्हणजे डॉक्टरांकडे गेलात, बाकी सगळं काही ठीक आहे, कोलेस्ट्रॉल वगैरे पण ठीक आहे, वजन पण आटोक्यात आहे, सगळं ठीक आहे, पण तरी तुमचं प्रेशरचा त्रास, ब्लड प्रेशर वाढायला लागलं आहे तर त्याला म्हणतात प्रायमरी हायपरटेन्शन. आणि जर तुम्हाला इतर काही आजार असतील आणि मग त्यानंतर उदाहरण द्यायचं तर की जर तुम्हाला मधुमेहाचा त्रास असेल तर अनेक वेळा असं होतं की आधी मधुमेह व्हायला लागतो आणि मग नंतर 4-5 वर्षांनंतर तुम्हाला ब्लड प्रेशरची पण गोळी सुरू होते आणि त्याला म्हणतात सेकंडरी हायपरटेन्शन, की तुम्हाला मुळात काही इतर व्याधी आहे, मग ती अगदी साधारण वाटणारी पण खूप कॉमन म्हणजे ओबेसिटी हे पण एक त्याचं कॉज आहे की तुमचं वजन जर आटोक्याबाहेर असेल अनेक वर्षांपर्यंत, मग त्याच्यामुळे तुम्हाला रक्तदाबाचा, अतिरक्तदाबाचा जो त्रास व्हायला लागतो तर त्याचं म्हणजे आधी एक व्याधी आहे त्यामुळे होणारा जो हायपरटेन्शनचा प्रकार असतो त्याला सेकंडरी हायपरटेन्शन म्हणतात. पण डायग्नोसिस म्हणजे त्याचं निदान जे आहे हे किंवा त्याची नॉर्मल रेंज जी आहे ती सारखीच असते, प्रायमरी असो की सेकंडरी असो, की तुम्हाला 120 ते 80च्या वर म्हणजे तुमचं 120/80 हे ब्लड प्रेशरची जी रेंज आहे त्याच्यावर जर तुमचं सतत जास्त जर राहत असेल तुमचं ब्लड प्रेशर तर त्याला अबनॉर्मल समजतात. आता याचा अर्थ हा नाही की माझी आज परीक्षा आहे आणि मला खूप टेन्शन आलं आहे तेव्हा मी माझं ब्लड प्रेशर मोजलं आणि मग ते जास्त आलं म्हणजे मला हायपरटेन्शनचा त्रास आहे असं नाही. ते जर कायम सतत जर तुमचं जास्त आलं एलिव्हेटेड ब्लड प्रेशर तर त्याला हायपरटेन्शन म्हणतात.
आता हे तुम्ही सांगितलं 120/80, मग हे 120 काय असतं म्हणजे सिस्टॉलिक आणि डायस्टॉलिक असे प्रकार असतात दोन. तो पण ती रेंज जेव्हा ब्लड प्रेशर चेक करतात तेव्हा दोन्ही बघतात. अच्छा, आणि असं त्या नाही वरचंच दोन्हीचं पाहायचं असं नाही. नाही 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 म्हणजे 120 आणि 80 असं दोन्ही, म्हणजे काहीही तुमचं एलिव्हेटेड असेल तरी पण हायपर टेन्शन त्याला म्हणतात असं. मग आता एक असा प्रश्न आहे की आपल्याला कळणार कसं की आपल्याला बीपी वाढलंय? काही सिम्पटम्स असतात का? खूप छान प्रश्न आहे हा. तुम्हाला जर अचानक म्हणजे तुम्ही काम करताय, स्ट्रेसफुल सिच्युएशन असो किंवा नसो, तुम्हाला अचानक जर घाम यायला लागला, काही छातीत दुखायला लागलं, कधी कधी तुमचा ब्लड प्रेशर खूप वाढून तुम्हाला डोकेदुखी व्हायला लागते. त्यामुळे अनेकदा जे मायग्रेनचे पेशंट्स असतात त्यांचं पण नेहमी ब्लड प्रेशर चेक करतात की तुम्हाला मायग्रेन सोबत अजून हायपरटेन्शनचा पण त्रास नाही ना, हेही बघतात. असं तर तुम्हाला डोकेदुखी, घाम एकदम असं घाम फुटणं किंवा चक्कर आल्यासारखं होणं, काही म्हणजे कारण नसताना की तुम्ही असे काही खूप अशक्त आहात, डिहायड्रेट झाला असं नाही, पण बसल्या बसल्या चक्कर येणं किंवा इवन तुम्हाला म्हणजे असं कधी कधी म्हणजे रेअर केसेसमध्ये पण तुम्हाला असं छातीत किंवा डाव्या हातात वगैरे असं दुखायला लागणं असंही होऊ शकतं तुम्हाला. तर दोज आर द सिम्पटम्स हायपरटेन्शनचे. हा, म्हणजे आपण छातीत डॉक्टरकडे धडधडणं वगैरे जाण्याआधी असं. आपल्याला ह्या अशा गोष्टींमुळे कळू शकतं की आपल्याला असं आहे, मग आपण इमिडिएटली चेक करावं का? बघ, कधीही तुम्हाला जर ह्यातले काही सिम्पटम्स होत असतील तर तुम्ही ब्लड प्रेशर तुमचं जाऊन डॉक्टरकडे जाऊन तुमचं ब्लड प्रेशर चेक करून घेणं हे कधीही इष्ट आहे, तसं केलंच पाहिजे. पण अनेक वेळा ज्याला म्हणतात सायलेंट हायपरटेन्शन, की तुम्हाला अशी काही सिम्पटम्स नाही आहेत तरी पण तुम्ही रुटीन चेकसाठी गेलात की ॲन्युअल चेकअपसाठी ब्लड टेस्ट वगैरे करायला गेलात, डॉक्टरांनी ब्लड प्रेशर चेक केलं आणि ते बरंच जास्त होतं की म्हणजे ते तुमचं 140/90 आलं, असंही होऊ शकतं की तुम्हाला काही कुठलेही जे मी आधी सांगितले तसे सिम्पटम्स नाही आहेत पण तुमचं हायपरटेन्शन जास्त आहे, असेही बरेच आम्हाला केसेस दिसतात. मग आता हे जे काही बीपी वाढतं ह्याने आपल्या म्हणजे व्हायटल ऑर्गन्स जे आहेत जसं लिव्हर, किडनी, ब्रेन, हार्ट ह्यावर पण परिणाम होतो का? अर्थातच होतो. बघ ना, कारण आता ते रक्त जे आहे ते प्रत्येक अवयवापर्यंत पोचतंय, बरोबर. मग आता त्याचं जर प्रेशर जास्त आहे किंवा त्याच्यामुळे बाकीचे पण आपले अवयव जे आहेत ते रेग्युलेटेड राहतात, रक्तदाब त्यांचा पण प्रत्येक अवयवाचा. त्यामुळे तुमचं जर ब्लड प्रेशर जास्त असेल ओव्हर अ लॉंग पिरियड ऑफ टाईम आणि त्याला तुम्ही त्याच्यासाठी काही जर म्हणजे मॅनेज करायला काही केलं नाहीत तर त्याचा परिणाम तुमच्या सगळ्यात आधी हृदयावर होतो आणि मेंदूवर पण होतो. सो दॅट इज द बिगेस्ट रिस्क की तुमच्या हार्ट आणि ब्रेनला हायपर टेन्शनमुळे होणारी जी इजा होऊ शकते, की आता हार्टच्या बाबतीत आपण म्हणतो हार्ट अटॅक येऊ शकतो आणि ब्रेनच्या याच्यात तुम्हाला स्ट्रोक्स होऊ शकतो. तर त्या दोन्हीची खूप जास्त आपल्याला काळजी घ्यायला लागते आणि म्हणून ब्लड प्रेशर मॅनेज करायचं असतं, कारण हृदय आणि मेंदू हेच मेन आहेत ना. सो म्हणजे ज्या आपण म्हणू ज्या पेशा आहेत का ज्याच्यातून रक्त जातंय त्याचं प्रेशर खूप वाढल्याने ते डॅमेज होतं काय, त्याच्यामुळे स्ट्रोक आणि हे जसं मी आधी पाण्याच्या पंपाचं उदाहरण दिलं की खूप जास्त जोरात जर पाणी यायला लागलं, अति जास्त त्याचा दाब जर असेल म्हणजे प्रेशर जर जास्त असेल तर पाईप फुटू शकतात की नाही. तर तसेच आपल्या त्या रक्ताच्या पेशी ज्या आहेत त्या सुद्धा फुटू शकतात किंवा त्याच्यात काही डॅमेज होऊ शकतं आतनं. तुमचं जे ओव्हरऑल आपलं एजिंग प्रमाणे जे अथेरोस्क्लेरोसिस होत असतं तर ते वाढू शकतं तुमचं जर रक्तदाब जास्त असेल तर असे परिणाम होऊ शकतात. मग हे आहे की हल्ली आपण बघतो की लहान म्हणजे अगदी तरुणांना 25ल्या मुलं मुलींनाही ब्लड प्रेशरचा त्रास होतो. हो. मग ह्याचं कारण काय आहे? लाईफस्टाईल हा ना खूप मोठा भाग आहे हायपरटेन्शनचा, कारण अनेकदा आम्ही बघतो की तुम्ही काय खाताय किंवा तुमची लाईफस्टाईल काय आहे ह्यावर तुमचं ब्लड प्रेशर हे डिपेंडंट असतं. आणि हल्ली 21-22 वर्षाची मुलं पण जी असतात तर त्यांचा आहार जो आहे तो अजिबातच म्हणजे हेल्दी असा अनेकदा, म्हणजे अगदी सगळ्यांचंच असं नाही पण मेजॉरिटी पॉप्युलेशनचा, आता 21-22 वर्षाची मुलंच का म्हणायची, सगळ्यांचाच जर सर्वसामान्य आपण हल्ली आहार बघितला तर त्याच्यात पॅकेज पदार्थ खूप असणं किंवा तेला तुपाचं प्रमाण खूप असणं, बाहेर जेव्हा आपण खातो तर तेव्हा त्याच्यात प्रॉब्लेम सगळ्यात आधी हा असतो की फॅट खूप जास्त आहे. तर असा तुमचा डाएट जर असेल की त्याच्यात तुम्ही खूप अल्ट्रा प्रोसेस्ड फूड्स
खाताय किंवा तुम्ही बाहेरचं खूप जास्त खाताय, कॅलरीज खूप जास्त आहेत, वजन आटोक्यात नाही आहे तुमचं, किंवा अल्ट्रा प्रोसेस्ड फूड्समध्ये दुसराही एक भाग असतो की मीठ खूप जास्त असतं, सोडियम खूप जास्त असतं त्याच्यात. तर त्यामुळे तसा जर असेल म्हणजे तुमचं खाणं, आणि मग प्लस अलॉंग विथ दॅट स्ट्रेस मॅनेज तुम्ही करत नसाल, रात्री नीट झोपत नसाल, व्यायामाच्या नावाने शून्य असेल अगदीच म्हणजे बोंब, तर मग असे सगळे फॅक्टर्स जे आहेत ते ॲडअप होऊन मग तुम्हाला ब्लड प्रेशरचा त्रास व्हायला लागतो, किंवा ब्लड प्रेशर चेक केलं तर तुम्हाला जास्त आहे ब्लड प्रेशर असं आढळून येतं. आणि हे अनफॉर्च्युनेटली आधी हे आपल्याला 40 नंतर साधारण ब्लड प्रेशरचा त्रास, आता ठीक आहे 40+ झालो आहे तर ब्लड प्रेशरची एक गोळी सुरू झाली असं व्हायचं, ते आता खूप वय त्याचं म्हणजे लहान वयात पण व्हायला लागलं आहे. आणि त्याच्या मागचं एकच फक्त कारण आहे, ते म्हणजे की तुमचं लाईफस्टाईल नीट नसणं, एवढंच. आता हे स्मोकिंग झालं, अल्कोहोल झालं, ह्याच्यामुळे पण ब्लड प्रेशर 100% अगदी त्या लाईफस्टाईलचाच भाग आहे. आता स्मोकिंग आहे, अल्कोहोल आहे, रिक्रिएशनल ड्रग्ज आहेत, हल्ली ते पण खूप जास्त त्याचं प्रमाण वाढलं आहे, की म्हणजे सगळेच काही नुसते सिगरेटी ओढतात नाही असं नाही, बाकी पण बरेच पदार्थ त्यांचे म्हणजे उपयोग करतात हल्ली. आणि एस्पेशली यंग मुलं पण आता आपल्याला दिसतं की खूप तसे रिक्रिएशनल ड्रग्सचं पण खूप प्रमाण वाढलं आहे. त्या सगळ्याचा परिणाम तुमच्या हृदयावर होतच असतो आणि इट ॲड्स टू द प्रॉब्लेम. आणि व्यायामाचं जे तुम्ही सांगितलं, तर असं काही विशिष्ट व्यायाम आहे का की जो म्हणजे ज्यांना बीपीचा त्रास आहे तर त्यांनी तसा व्यायाम करावा जेणेकरून तो कंट्रोलमध्ये राहील? बघ, अगदीच तुम्ही जर काहीच व्यायाम करत नसाल तर सुरुवात तुम्ही वॉकिंगने करू शकता. म्हणजे असं लगेच जाऊन तुम्ही काही जिममध्ये जाऊन 60-70 किलो डेडलिफ्ट करायचं असं नाही आहे, कारण त्याचा उलट परिणाम होऊ शकतो तुमच्यावर. की म्हणजे तुम्ही आता हाय ब्लड प्रेशर आहे आणि मग जाऊन तुम्ही जर खूप जास्त हेवी लिफ्टिंग जर अचानक करायला लागलात तर त्यांनी तुम्हाला तुमच्या हृदयावर जास्त ताण येऊ शकतो. त्यामुळे तसं करायचं नसतं, की तुम्ही ग्रॅज्युअली व्यायाम वाढवायचा असतो. तर काहीच जर करत नसाल तर तुम्ही वॉकिंगने सुरुवात करा. आधी अर्धा तास, पाऊण तास असं रेग्युलर वॉकिंग, म्हणजे रोज, असं नाही की फक्त रविवारीच वॉक करतोय बाकी दिवस ठणठणाट, त्याला काही अर्थ नसतो. पण रेग्युलर वॉकिंग इज इम्पॉर्टंट. वॉकिंगने सुरू केल्यानंतर मग तुम्ही जिममध्ये जाऊन किंवा घरीसुद्धा काही योगाचे व्यायाम करताय किंवा तुम्ही स्ट्रेंथ ट्रेनिंग करताय असे करू शकता. पोहतात बरेच लोक, तर पोहण्याने पण दॅट्स ऑल्सो कार्डिओवॅस्क्युलर एक्सरसाइज, तर त्याच्यामुळे पण तुम्हाला त्याच्यात बेनिफिट होऊ शकतो. सायकलिंग करतात, तर कुठलाही व्यायाम, पण तो अचानक एकदम जाऊन असं ते ड्युरासेलच्या त्या सश्यासारखं जाऊन ट्रेडमिलवर पळतच बसलेत तसं नाही करायचं आहे. पण तुम्ही ग्रॅज्युअली त्याला वाढवलं तर तुम्हाला बेनिफिट होतो. पण रेग्युलॅरिटी आणि कन्सिस्टन्सी, दॅट इज द की. आणि जसं मेडिटेशन किंवा आपण म्हणतो प्राणायाम, हो, तर ह्यानी पण असं प्रेशर नक्कीच. कारण ते तुमच्या एक 2 गोष्टी होतात त्याच्यात, की तुम्ही तुमच्या ब्रीदिंगकडे लक्ष देता. जेव्हा आपण आपल्या श्वासोच्छ्वासाकडे जेव्हा लक्ष देतो तर तेव्हा तुम्ही आपोआप एक जरा थोडं सेंटर्ड किंवा आपण शांत होतं आपलं मन शांत झालं की आपोआप, म्हणजे कारण आपण बघतो ना की जेव्हा टेन्शन आहे कुठल्या प्रकारचं तर तेव्हा आपोआप आपल्या हार्ट रेट कधी कधी वाढते किंवा असं धडधडतं, म्हणतात बापरे मला काय भीती वाटते, मला खूप टेन्शन आलंय, छातीत असं धडधडतंय असं. सो ऑल ऑफ दॅट आर फॅक्टर्स विथ युअर ब्लड प्रेशर, की त्याच्यामुळे तसं होत असतं. तर तुम्ही तो प्राणायाम केलं किंवा योगासनं केली, नुसतं मेडिटेशन केलं, अगदी प्राणायाम पण न करता, तरीसुद्धा तुम्ही तुमचं स्ट्रेस मॅनेजमेंटमध्ये त्याला मदत होते आणि त्यांनीसुद्धा तुम्हाला ब्लड प्रेशर मॅनेजमेंटमध्ये मदत होतेच नक्कीच. सो आता आपण आपल्या मेन मुद्द्यावर येऊ की आहार कसा असावा. ओके. म्हणजे असा आहार की ज्यांनी बीपी कंट्रोल करण्यात मदत होईल. सो असं काय खावं? काय खावं ह्याच्यात 2 भाग आहेत, काय खाल्लं पाहिजे आणि काय नाही खाल्लं पाहिजे. तर आता काय नाही खाल्लं पाहिजे म्हणजे की सगळ्यात आधी तुम्ही जे अति प्रोसेस्ड, अल्ट्रा प्रोसेस्ड जे फूड असतात, पदार्थ असतात, की म्हणजे पॅकबंद पदार्थांना सगळेच सर्रास कुठलंच पॅकबंद पदार्थ खायचे नाहीत असा समज असतो. तर तसं नाही आहे. आपण एक एपिसोड केलेला आहे अल्ट्रा प्रोसेस्ड फूड्सवर, तर तो नक्की बघा, त्याची लिंक इथे दिलेली आहे. पण अल्ट्रा प्रोसेस्ड फूड्स खायचे नाहीत किंवा शक्यतोवर टाळायचे. आता अल्ट्रा प्रोसेस्ड म्हणजे काय, की म्हणजे ज्याच्यात इतकं जास्त त्याच्यावर प्रोसेसिंग केलेलं आहे की मूळ पदार्थाचं रूपच आपल्याला कळत नाही आहे. आता असं उदाहरण एक पटकन द्यायचं म्हणजे की बटाट्याची भाजी करणं हे काय अल्ट्रा प्रोसेसिंग नाही आहे. पण बटाट्याचे जे चिप्स हल्ली मिळतात की जे सगळे एका
सारखेच दिसणारे असतात. आता बटाटा आपण मी जर त्याच्या चकत्या केल्या तर त्या सगळ्या एका साईजच्या होतील का? नाही. पण हे जे चिप्स असतात ते सगळे एका साईजचे असतात. हे अल्ट्रा प्रोसेस्ड आहेत म्हणून, कारण त्याला इतकं त्याच्यात प्रोसेसिंग केलेलं आहे की मग ते बटाट्याचे चिप फॉर्ममध्ये ते राहतच नाही असं. सो असे जे पदार्थ असतात किंवा इन्स्टंट नूडल्स मिळतात की जे दोनदा तळलेले असतात आणि मग लोक खाताना त्यांना वाटतं की आपण उकडलेला पदार्थ खातोय किंवा नुसताच पाण्यात वाफवलेला पदार्थ खातोय, तर तसे प्रकार जे असतात ते टाळले पाहिजेत. पण हल्ली अनेकदा आपल्याला बाजारात चांगले पदार्थ सुद्धा पॅकमध्ये मिळतात, तर त्यामुळे त्याचं तुम्ही इन्ग्रेडियंट्स वाचणं जे आहे ते खूप महत्त्वाचं आहे. सो रीड द लेबल. ते कसं वाचायचं ते आम्ही त्या एपिसोडमध्ये समजवलेलं आहे, तर तो बघायचा विसरू नका. आणि तुम्ही अल्ट्रा प्रोसेस फूड्स कमी करायचे. इवन तुम्हाला जे कार्बोनेटेड ड्रिंक्स असतात, हल्ली खूप जास्त असे सोडा म्हणजे जे असतात कार्बोनेटेड ड्रिंक्स खूप पितात, किंवा इवन इतर असे बेवरेजेस जे असतात की जे म्हणजे ज्युसेस झाले, पॅकबंद ज्युसेस किंवा पावडरी मिळतात की जे म्हणजे लहान मुलांना सुद्धा शाळेत देतात अशा त्या पावडरी घालून पाण्यात आणि मग नाही सरबत आहे की असं, त्याच्यात पण खूप जास्त साखर, खूप मीठ असं असतं, तर ते कमी केलं पाहिजे. जर तुम्हाला हायपरटेन्शन असेल तर 2 गोष्टींकडे तुम्ही खूप जास्त लक्ष दिलं पाहिजे. पहिलं म्हणजे की तुम्ही पूर्ण तुमच्या जेवणात तेल आणि तूप ह्याचं किती जास्त प्रमाण आहे किंवा किती कमी आहे याच्याकडे. सो अति तेल तूप खाल्ल्याने पण तुम्हाला त्रास होतो. तुमचे हायपरटेन्शनचे सिम्पटम्स जे आहेत किंवा ब्लड प्रेशर जे आहे ते वाढत जातं. आता तूप कुठलं खायचं, किती खायचं, तेल कुठलं खायचं, किती खायचं, ह्याचा सुद्धा आपण एपिसोड केलेला आहे, लिंक दिलेली आहे, बघायचं विसरू नका तो पण तेला तुपाच्या प्रमाणाकडे पण लक्ष दिलं पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे की तुम्ही मिठाकडे लक्ष दिलं पाहिजे की युजली जे अल्ट्रा प्रोसेस्ड फूड्स असतात तर त्याच्यात बाकी सगळ्या कॅलरीज सोबत तुम्हाला त्याबरोबर मीठ पण खूप जास्त प्रमाणात असतं. तर त्यामुळे तुम्ही त्याचं मिठाचं प्रमाण जे आहे म्हणजे अल्ट्रा प्रोसेस फूड्स कमी केल्यामुळे तर मीठ कमी होणारच आहे आपल्या अन्नातलं, आहारातलं. पण इतर जे पदार्थ आहेत की म्हणजे लोणचं, पापड, काहींना तर माझे एक परवा पेशंट होते, त्यांना अशी सवय होती म्हणायची म्हणजे खायची की दरवेळी जेवताना म्हणे की मला ब्लड प्रेशर आहे तर मी लोणचं नाही खात, पण मी नुसता लोणच्याचा मसाला घेतो, खार. ओके, पण आता तो खार जो आहे तर त्यातच खूप जास्त मीठ आहे, तर त्यामुळे तुम्ही लोणचं न घेऊन नुसता कोरडा खार जरी घेतलात की म्हणजे मी नुसता तो मसाला मिळतो ना रेडीमेड तसा घेऊन त्याच्यात थोडंसं तेल घालून, थोडंसंच घालतो तेल मॅडम असं, पण त्याला अर्थ राहत नाही कारण मुळातच त्याच्यात खूप जास्त मीठ असतं, कारण तरच त्याचं लोणचं बनवता येईल ना म्हणून. सो त्याच्याकडे ते कमी तुम्ही खाल्लं पाहिजेत. पापड कुरडई वगैरे पण कमी. आणि तुम्ही दुसरी अजून एक गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे की म्हणजे ॲडेड आणि हिडन शुगर. आता ॲडेड शुगर म्हणजे काय की तुम्ही आता पदार्थांमध्ये किंवा गोड पदार्थ अति जर खात असाल तर तुमच्या टोटल कॅलरीज पण खूप वाढणार आहेत. अति कॅलरीज वाढल्या तुमच्या की पण शरीरावर एक जास्त ताण येतो, लोड येतो, तेवढं जास्त पचवायला लागतं ना शरीराला. शिवाय तुमचं वजन अजून वाढायचा धोका असतो आणि वजन वाढीचा आणि हायपरटेन्शनचा डायरेक्ट संबंध आहे असं. आणि आजच्या तारखेला आपल्या देशात म्हणजे 4 पैकी एका व्यक्तीला हायपरटेन्शन हा का बरं आहे, कारण 4 पैकी एका व्यक्तीचं वजन आटोक्यात नाहीच आहे असं. या ओबेसिटीचा पण इन्सिडन्स खूप जास्त वाढल्यामुळे आता तर आपल्याला हे दिसतं की त्याचबरोबर हायपरटेन्शन, डायबिटीज असेही आजार खूप वाढलेले आहेत. सो कमिंग बॅक टू द डाएट, तुम्ही मिठाकडे लक्ष द्या, तेला तुपाकडे लक्ष द्या. अति पॅकेज, अति प्रोसेस जे पदार्थ आहेत तर ते अगदी नाही न खाल्ल्याकीच म्हणजे बाद करून टाका. काही कोणाला गरज नाही आहे अल्ट्रा प्रोसेस फूड्स खायची, आणि ते नाही खाल्ले तर आपल्याला कुठली उणीव होती आहे, काही कमी पडतं आहे अशातलाही काही भाग नाही आहे. आणि ॲडेड शुगरकडे लक्ष द्या, कारण तुम्ही जेवढं जास्त हाय फॅट, हाय सॉल्ट, हाय सोडियम असे म्हणजे पदार्थ खाणार आहात किंवा हाय शुगर असं, तर त्याने तुम्हाला त्रासच होणार आहे. आणि वेअर इट कम्स टू व्हॉट यू नीड टू ईट, कारण मी आत्ता सांगितलं की काय कमी करा, पण मग आता काय वाढवायचं, तर ते म्हणजे की तुम्ही भाज्या वाढवा, तुमचं डायटरी फायबर वाढवा, होल ग्रेन्स जे आहे ते वाढवा. एक डॅश म्हणून डाएट हे असं जर हायपरटेन्शनचं डाएट काय जर बघितलं, डाएट खूप ऐकलंय हां, की म्हणजे असतं काय डायटरी प्रिन्सिपल्स फॉर मॅनेजिंग हायपरटेन्शन असं, टू स्टॉप हायपरटेन्शन त्याला हे म्हणतात. तो डॅश डाएट की म्हणजे काय आहे तर ते काय सांगतं की तुम्ही
प्रोटीन जे आहे तर ते तुमचं लीन प्रोटीन खा, की म्हणजे तुम्ही खूप जास्त मांसाहार जरी करत असाल अति जास्त आणि त्याच्यात पण जसं मटण किंवा असं जे रेड मीट आहे ते जर जास्त खात असाल तर ते बाद करायचं. लीन प्रोटीन खायचं तुम्ही, की म्हणजे चिकन आहे, फिश आहे, अंडी आहे, तर लीन प्रोटीनकडे लक्ष द्या. आणि तुम्ही खूप जास्त प्रमाणात भाजी, होल ग्रेन्सचा पण समावेश त्याच्यात झाला पाहिजे. सो भाजी खूप जास्त खायची आहे आणि होल ग्रेन्स खायचे आहेत. होल नट्स जे असतात की म्हणजे गुड फॅट्स जे आहेत ते खाल्ले पाहिजेत. सीड्स जे असतात, आता तुम्ही जवस, आपण आपल्याकडे जशी पद्धत आहे बघा आधीची, आता हल्ली कोणी खात नाही तसं, पण जवसाची चटणी, तिळाची चटणी अशी तुम्ही जर रोजच्या जेवणात जर ठेवली तर तेवढंच तुम्हाला ते होल सीड्स जे आहेत ते पण खायला मिळतात, गुड फॅट मिळतं त्याच्यातनं. आणि फळं याचं सगळ्याचं तुम्ही लक्ष ठेवलं पाहिजे या सगळ्याकडे. सो इन्क्लुडिंग ऑल ऑफ दीज इन युअर डाएट. आणि अलॉंग विथ दॅट तुम्ही रेग्युलर एक्सरसाइज, स्ट्रेस मॅनेजमेंट आणि झोप नीट तुमची ठेवली पाहिजे, याच्याकडे लक्ष ठेवायला पाहिजे. आता हे मिठाचं एक फक्त विचारायचं आहे की म्हणजे मीठ कमी करा म्हणतात, पण मग कोणतं मीठ खावं किंवा ते दिवसाला आपण किती खायला पाहिजे, असं काही प्रमाण आहे का? बघ, एका व्यक्तीला दिवसभरातनं 1 चमचा म्हणजे 5 ग्रॅम्स सॉल्टहून जास्त मिठाची गरज नसते. ओके, मग आता आपल्याला असं व्यक्तिदीठ 1च चमचा मीठ हे खूप कमी वाटेल असं, पण जर आपण सपोज आता मोजून ठेवलं की घरात 4 माणसं आहेत तर आपण 4 चमचे जर मीठ काढून ठेवलं वेगळं आणि आजचा सगळा स्वयंपाक जो काही होतोय तर तो ह्याच्यातनंच मीठ घालून मी करणार आहे असं जर केलं तर तुमच्या लक्षात येईल की खरंच इतकं कमी नाही आहे 5 ग्रॅम्स सॉल्ट जे आहे ते असं. आणि आता हे 5 ग्रॅम्सची लिमिट का ठेवतात, कारण हे ॲडेड सॉल्ट आहे, आपण वरून घालतो की नाही वेगळं हे. मग आता ही लिमिट का ठेवतात, कारण आपल्याला सोडियम जे आहे हे फक्त मिठातनं नसतं मिळत. आपण जे काही पदार्थ खातोय म्हणजे अगदी फळं, भाज्या, आपण जे गहू तांदूळ खातोय किंवा डाळ कडधान्य खातोय, सगळ्यातनं आपल्याला सोडियम मिळत असतं. आणि सोडियम जर खूप आपण वाढवलं आपलं आहारातलं आपल्या, तर परत त्याचा हायपरटेन्शन म्हणजे रक्तदाबावर परिणाम होतोच. आणि हायपरटेन्शन असताना तर एक पहिली गोष्ट जी आपल्याला लगेच मॅनेज करता येते ती म्हणजे ते आपण जे वर्ण मीठ घालतोय ते. कारण आता पदार्थातलं तुम्हाला सोडियम काढता येणार नाही आणि इतकं असं अगदी त्याला सोडियम काढायची गरजही नसते, पण वरून जे काही आपण मीठ घालतोय ते तर आपण कंट्रोलमध्ये ठेवूच शकतो म्हणून. आणि दुसरं म्हणजे अर्थात जसं मी सांगितलं की अल्ट्रा प्रोसेस्ड फूड जे आहेत ते तुम्ही बाद करणार आहात, त्याच्यात पण खूप जास्त सोडियम असतं. मग डिफॉल्ट तुमच्या टोटल डाएटमधलं जे सोडियम आहे ते कमी होतं, कारण तुम्ही प्रोसेस्ड फूड्स जे आहेत ते कमीच केलेत आणि शिवाय दिवसभरातलं मीठ जे आहे ते कंट्रोल करताय. आता कुठलं मीठ घ्यायचं, कारण हल्ली तऱ्हेतऱ्हेच्या रंगात सॉल्ट आणि असं बरेच मिठं येतात. तर रेग्युलर आयोडाइज सॉल्ट जे असतं, सी सॉल्ट, तर ते पण आयोडाइज ते तुम्ही वापरू शकता. आणि तुम्ही असं नाही आहे की तुम्ही सेंदा नमक किंवा म्हणजे काय म्हणतात त्याला, खडे मीठ, रॉक सॉल्ट, हां, तर रॉक सॉल्ट वापरलं जर, किंवा सेंदा नमक ज्याला म्हणतात ते, किंवा तुम्ही हिमालयन पिंक सॉल्ट वापरलं की त्यांनी तुमचं ब्लड प्रेशर कमी होणार आहे, अशातला काहीही भाग नाही आहे. त्या सगळ्यात सोडियम लेवल्स ज्या असतात त्या सारख्याच असतात. ओके, हल्ली एक मिठाचा नवीन प्रकार मिळतो आणि तो त्याचमुळे म्हणजे मिळायला लागला बाजारात, कारण हायपरटेन्शनच्या केसेस खूप वाढायला लागल्या आहेत म्हणून, की त्याला म्हणतात लो सोडियम सॉल्ट, लाईट सॉल्ट असं. तर लो सोडियम सॉल्ट पण तुम्ही वापरू शकता, काही हरकत नाही आहे. पण मोस्ट पेशंट्स जे असतात तर त्यांना आपण साधं रेग्युलर आयोडाइज्ड मीठ जे आहे तेच खायला घालून, पण त्याचं प्रमाण जर कमी केलं किंवा तुम्ही आता साध्या साध्या गोष्टीतनं तुम्ही मीठ टाळू शकता, की जसं अनेक ठिकाणी सवय असते, घरी सवय असते की जी पोळी बनवतात त्याच्यात मीठ घालतात कणकेत, किंवा इवन तुम्ही जो भात करताय तर त्याच्यात मीठ घालतात. त्याऐवजी हां, तर सॅलडवर पण थोडं मीठ घालून खातात असं, तर ते थोडं वरून घातलं मीठ तरी त्यातच ओके, पण कणकेत तर मिठाची गरज नाही आहे, ते टाळू शकता तुम्ही. भातात पण मिठाची गरज नाही आहे, कारण आपण आमटी जी आहे किंवा भाजी जी आहे त्याच्यात मीठ आहेच. मग ते जे तुम्ही जर काढलं असेल वेगळं तर ते मीठ जे आहे ते तुम्ही त्या फोडणी ज्याला देताय तर त्या सगळ्यावर घाला. त्यातून जर उरलंच तर तुम्ही एक्स्ट्रा तुमच्या सॅलडवर अजून किंवा जे काही काकडी टोमॅटो चिरलंय त्यावर घालू शकता असं. दॅट इज द वे टू लुक ॲट इट.
म्हणजे बरोबर, म्हणजे आपण बॅलन्स केलं तर आपण खाऊ शकतो. टोटली कट डाऊन करा असं नाही. नाही असं नाही. अगदीच म्हणजे बिना मिठाचंच खायला हवंय आता हायपरटेन्शन आहे म्हणून बेचवच खायला पाहिजे म्हणजे ते कमी होईल अशातला भाग नाही. कारण एक लक्षात घे की कुठल्याही आपण जेव्हा आजाराचं मॅनेजमेंट करतोय किंवा त्याचं डायटरी मॅनेजमेंट जेव्हा करतोय तर तेव्हा बदल जे असतात ते एकदम अचानक रातोरात एकदम ह्या टोकाला होतो ते पूर्ण पलीकडच्या टोकाला यायचं असे करायचे नसतात. कारण त्याच्यामागे कारण हे असतं की शरीराला एका ह्याची जर सवय आहे तर ते हळूहळू कमी करायचं असतं आणि तसं सस्टेनेबल पण राहत नाही ना. मी जर आज पूर्ण माझं मीठ बंद करून टाकलं तर मी ते तसं किती दिवस करू शकणार आहे? 4 दिवस, 5 दिवस. हायपरटेन्शन हा पूर्ण आयुष्याचा खेळ आहे. त्यामुळे तुम्ही त्याला हळूहळू कमी करणं, तशी सवय करणं, जसं ज्यांना मधुमेह असतात त्यांना ते हळूहळू बिना साखरेच्या चहाची सवय करतात, तर तसं तुम्ही करू शकता त्याला. पण मीठ पूर्ण बंद करायची गरज नसते. आणि असं केल्याने समजा सोडियम खूप कमी झालं की मग दुसरे प्रॉब्लेम्स होऊ शकतात. हो, दुसरे प्रॉब्लेम्स पण होऊ शकतात. आता हे आपण बोलत होतो ना, मटन वगैरे तुम्ही सांगितलं, तर असं आहे का की नॉन व्हेजिटेरियन्समध्ये हे जास्त आढळतं हाय बीपी आणि व्हेजिटेरियन्सला म्हणजे आपण जरा इट इज लाईक सेफर फॉर देम नाही होत, असं काही आहे का? नाही, असं नाही आहे. नाहीतर गुजरातसारख्या स्टेटमध्ये की जिथे मेजॉरिटी सगळे व्हेजिटेरियन आहेत तिथे इक्वल प्रमाणात जे हायपरटेन्सिव्स आहेत ते झालेच नसते. सो द प्रॉब्लेम इज नॉट द मीट. म्हणजे तुम्ही मांसाहार करताय म्हणून तुम्हाला हायपरटेन्शन होणारच आहे अशातला काही भाग नाही आहे. पण प्रॉब्लेम कुठे आहे आणि तो आपल्या देशात सगळीकडे बघायला मिळतो की म्हणजे आपण तेला तुपाचं आणि मिठाचं प्रमाण मुळातच खूप जास्त आहे. की म्हणजे आपल्याला साधी नुसती परतलेली भाजी आवडत नाही, आपल्याला त्याचे तर्री, रस्से, ग्रेव्या असले प्रकार हवे असतात की ज्यात मुळातच जास्त मीठ आहे. हल्ली बाहेरचं खाणं पण खूप वाढलेलं आहे आणि जर आपण बघितलं तर जर मी कम्पेअर केलं की अगदी साधी अंड्याची भुर्जी पण बघ, मी घरी केलेली अंड्याची भुर्जी जर असेल तर ती बाहेरच्या अंडा भुर्जीसारखी का नाही लागत? कारण घरच्या याच्यात मी तेवढं तेल आणि मीठ घालत नाही जितकं बाहेर असतं. सो त्याच्यामुळे आहे, त्याचा व्हेज नॉनव्हेजशी काही संबंध नाही. आता एक असं आहे की आपला स्वभाव आणि पर्सनॅलिटी ह्यावर पण काही अवलंबून आहे का? हो, म्हणजे जे खूप जास्त स्वभाव आणि पर्सनॅलिटीपेक्षा तुमचा स्वभाव आणि पर्सनॅलिटी तुमच्या कामात कसा दिसतो त्यावर आहे. की म्हणजे एखाद्या व्यक्तींचं काम जर ते खूप स्ट्रेसफुल असेल आणि ते मुळातच जर स्ट्रेस पटकन घेणारी व्यक्ती असेल, काही असतात ना एकदम आनंदी कावळे, त्यांना काही फरक नाही पडत, काही तुम्ही काहीही करताय, खड्ड्यात जा, मला काही फरक नाही पडत, मी माझं करतोय, अशा व्यक्तींना सहसा हायपरटेन्शनचा त्रास इतका लवकर होत नाही. पण त्यांनी पण जर अर्थात बाकी जे मी सगळे लाईफस्टाईलचे चॅलेंजेस सांगितले त्याच्याकडे लक्ष नाही दिलं तर त्यांना पण होऊ शकतो. पण मुळात जे जास्त स्ट्रेस घेणारी व्यक्ती असतात तर त्यांना असं दिसतं की त्यांच्यात हायपरटेन्शन जास्त आहे किंवा त्याचं प्रमाण जे आहे ते जास्त आढळून येतं. पण असं डायरेक्ट काही असं म्हणता नाही की तू खूप टेन्शन घेते, तुला नक्की हायपरटेन्शन असणार आहे असं नाही. की किंवा असं आपण पटकन चिडणारं कोणी असेल किंवा असं मला असंच हवं आहे किंवा असं म्हणजे कोणाला कंट्रोलमध्ये सगळं हवं असेल त्या व्यक्तीलाही की असं म्हणजे रिजिडिटी म्हणतो ना स्वभावातली, असं एवढं नाही कोरिलेशन आहे काही. हां, ओके. आता हे ओबेसिटीबद्दल तुम्ही सांगितलं, तर तसं इन्सुलिन रेझिस्टन्स असला तर त्याच्यामुळे पण बीपी होऊ शकतं का? ते जसं मी म्हटलं की तुम्हाला सेकंडरी हायपरटेन्शन जे आहे हे या सगळ्या प्रकारांमुळे होऊ शकतं. इन्सुलिन रेझिस्टन्स त्याच्यातला एक भाग आहे. आता एक शेवटचा प्रश्न म्हणजे की बीपी झाल्यावर डॉक्टर गोळी देतात आणि मग आपल्याला असं वाटतं की म्हणजे गोळी एकदा ती लागली की ती चिटकली म्हणजे तुम्ही आयुष्यभर गोळी घ्यावीच लागेल. तर ह्यात किती तथ्य आहे? खूप कमी वेळा तुमची ब्लड प्रेशरची गोळी जी असते ती बंद होते कारण खूप कमी जणांना त्याच्यासाठी लागणारे जे लाईफस्टाईल चेंजेस असतात ते कायमस्वरूपी करता येतात. ओके. आणि कुठल्याही डॉक्टरांकडे गेलं ना तरी त्यांना काय काळजी असते की मी जर ही गोळी आज ठीक आहे तुम्ही 4 दिवस नीट खाताय म्हणून जर मी बंद केली आणि हे तुम्ही गेलात कुठे लखनौला खाद्ययात्रेवर की मग काय होणार तिथे तुमच्या ब्लड प्रेशरचं? तर त्याची रिस्क जी आहे की तुमचं ब्लड प्रेशर जर खूप वाढलं, तुम्ही कुठे बाहेरगावी गेलेले असताना किंवा अशीच तुम्ही रँडमली जर ती गोळी बंद करून टाकली आणि तुमचं अचानक ब्लड प्रेशर जर वाढलं तर तुम्हाला हार्ट अटॅक येऊ शकतो.
ती रिस्क खूप जास्त असते. म्हणून सहसा म्हणजे तुमची जी ब्लड प्रेशरची गोळी जी आहे ती बंद पटकन करत नाहीत डॉक्टर, बिकॉज द रिस्क इज टू हाय. पण तुम्ही त्याचं जे डोस आहे की म्हणजे अनेक वेळा असं होतं की तुम्ही सुरू करता सपोज 1 युनिटनी, पण मग तुम्ही तुमचा आहार व्यायाम काही मॅनेज न केल्यामुळे त्याचा डोस वाढवायला लागतो डॉक्टरांना, कारण तुमचं ब्लड प्रेशर तरीही आटोक्यात येत नसतं. ते नक्की टाळू शकता तुम्ही असं. सो ऑन पेपर असं जर म्हणायचं म्हटलं की गोळी अगदी कुणाचीच बंद नाही होत का, तर तसा भाग नाही आहे. पण युजली होत नाही, कारण खूप कमी लोकांना त्याच्यासाठी लागणारी जी शिस्त आहे ती चिकाटीनं आयुष्यभर करता यायला खूप त्रास होतो, आणि तो खूप कमी लोकांमध्ये तेवढी मनाची शक्ती असते. असं एक प्रश्न राहिला मला विचारायचा होता, तो हायड्रेशन बद्दलचा होता की पाणी म्हणजे वाढवावं का किती लिटर प्यावं, त्याच्याने काही बीपीवर फरक पडतो का? वॉटर थेरपी खूप पॉप्युलर आहे ब्लड प्रेशरसाठी, पण त्याचा टेम्पररी परिणाम होतो. तुम्ही लॉंग टर्म त्याचा बेनिफिट नाही आहे. म्हणजे खूप रिसर्च पण झाला आहे त्याच्यावर. तर तुम्ही तात्पुरतं त्यांनी तुम्हाला बेनिफिट होतो की तुम्ही सकाळी उठून जर 3 लिटर पाणी पिताय, मग नंतर परत 3 लिटर पाणी पिताय असं. आणि त्याच्यात दुसरा प्रॉब्लेम काय होतो की अतिहायड्रेशनमुळे तुम्हाला तुमच्या सोडियम लेवल्स खूप कमी होणं असंही होऊ शकतं, आणि त्याच्याने प्रॉब्लेम होऊ शकतात तुम्हाला. इतर बरेच त्याचे दुष्परिणाम असतात. तर म्हणून म्हणजे टेम्पररी तेवढ्यापुरतं 4 दिवसापुरतं ब्लड प्रेशर कमी करायच्या ऐवजी तुम्ही तुमचं वॉटर इंटेक जे आहे, पाणी जे पिताय ते नॉर्मल ठेवून, आणि मग तुम्ही त्याला बाकी जे चेंजेस आहेत तुमच्या डाएट आणि एक्सरसाइजमधले ते करणं जास्त योग्य आहे. ओके. आणि जसं बीपीची आपण गोळी घेतोय तरी पण बीपी वाढू शकतं का? हो, वाढू शकतं ना, कारण ते गोळी आहे म्हणजे काय, ते हेल्मेट घातलंय आता मला कोणी मारू शकत असं नाही. हेल्मेट घालून सुद्धा ऍक्सिडेंट झाल्यावर लोक मरतात. कारण तुम्ही ते हेल्मेट घातलंय म्हटल्यावर मग मी कसंही चालवली गाडी असं चालत नाही ना. तसंच गोळी घेते म्हटल्यावर मी मग वाटेल ते जाऊन खाणार आहे, तसं चालत नाही. ते काही असं हे नाही आहे की असं सुवर्ण कवच की माझं कधीच काही प्रॉब्लेम नाही होणार, अशातला भाग नाही आहे. तुम्ही ब्लड प्रेशरची गोळी घेत असाल तरी सुद्धा तुम्हाला डाएट जे आहे ते मॅनेज करावंच लागतं. एक मला अजून आठवला प्रश्न की बाबा म्हणत होते की पुदिनाची पानं आपण खाल्ली चावून, त्यांनी कुठे वाचलं हे असं की पण बीपी कंट्रोलमध्ये येतं. हे म्हणजे पुदिन्याचं काही आहे का रिलेशन? नाही, असं काही नाही आहे. पुदिना, लसूण असं बरेच ठिकाणी हे करतात. पण कसं आहे ना की पेशंट्समध्ये आता मी अगदी प्रॅक्टिकली सांगते, ठीक आहे, की आता मी क्लिनिकल स्टडी जर कुठली करते आणि त्याच्यात मी तुम्हाला लसूण खायला दिला आणि तुमचं तेवढ्यापुरतं ब्लड प्रेशर थोडं 2 युनिट कमी आलं, ठीक आहे, पण मला ॲज अ क्लिनिकल न्यूट्रिशनिस्ट काय विचार करायला लागतो की हे किती दिवस त्याचं खाणार आहेत तो लसूण. एक म्हणजे लोकांना ॲक्च्युली असंही होतं की जे आधी पूर्ण कांदा लसूण सगळं खात होते, तर ते ब्लड प्रेशर कमी करायच्या रोज सकाळी कच्चा लसूण खाल्ल्यावर त्यांना आता लसूण कुठे बाजारात जरी दिसला तरी मळमळतं, असंही होतं. सो एक जरा प्रॅक्टिकल विचार केला पाहिजे की आपल्याला हे किती दिवस असा प्रकार करता येणार आहे. त्याचा बेनिफिट जो आहे तो काही एवढा असा नसतो की म्हणजे मी आता जर लसूण खाते तर मग मी प्रत्येक माझ्या मीलमध्ये मी जाऊन पापड कुरडे लोणचं सगळं खाऊ शकेन असं. म्हणजे तुम्ही ते तेवढं खात असून पण बाकी दिवसभरातल्या डाएटमधले तुम्हाला चेंजेस जे आहेत की सोडियम मॅनेज करणं, फॅट मॅनेज करणं हे करावंच लागतं. सो मी कुणाला सांगत नाही लसूण खायला, वेगळ्याने कच्चा लसूण खात बसा असं. काही लोक करतात, पुदिन्याचा तर काही संबंध नाहीये, पण काही लोक कच्चा लसूण खातात आणि म्हणतात की नाही आमचं ब्लड प्रेशर कमी झालं, तर बाय डिफॉल्ट त्याबरोबर ते इतर डाएटमध्ये पण चेंजेस करत असतात. त्यामुळे पूर्ण दिवसभरातला आहार मॅनेज करणं हे जास्त महत्त्वाचं आहे. व्यायाम रोज करणं हे जास्त महत्त्वाचं आहे, नुसतं असं काहीतरी एक खाण्यापेक्षा. कारण आपला थोडा ॲटिट्यूड पण बदलतो मग की मी जर आता लसूण खाल्लाय ना मग मी खाऊ शकते, असाही होतं प्रकार, विच इज नॉट राईट. सो आज आपण भरपूर माहिती आपल्याला म्हणजे मिळाली आहे मॅडमकडून हायपर टेन्शनबद्दल. पण आता जर तुम्हाला लो बीपी ह्याबद्दल काही प्रश्न असतील आणि त्याबद्दल जाणून घ्यायचं असेल तर आम्हाला प्लीज कमेंट्समध्ये नक्की कळवा. लो बीपी असं कमेंट्समध्ये लिहून पाठवा, म्हणजे मग आम्हाला कळेल की तुम्हाला लो बीपी किंवा हायपोटेन्शनचा आपण एपिसोड हवाय, आणि मग आम्ही प्रयत्न करू त्यावर पण एक एपिसोड बनवायचा.